राजधानी दिल्लीतून महत्त्वाची बातमी आहे। सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला अर्थात प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही। तर देवेंद्र फडणवीस आता तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल सध्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। तर अजित पवार गटाची एक प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आता जोरदार घडामोडी सुरू झालेल्या आहेत। या ठिकाणी सुनील तटकरे, स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अजित पवार गटाचे अन्य नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे देखील आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अद्यापही अजित पवार गटाच्या नेत्याला, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही। आणि यात सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय का, आणि त्याचसाठी देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत अक्षय यांच्याकडे। अक्षय, गेल्या बराच वेळापासून तटकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण पाहतोय की गर्दी आहे, आतमध्ये मोठे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल आहे। सागर, नक्कीच दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची प्रमुख बैठक सुरू असताना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री होते। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी जे मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणारे जे खासदार आहेत त्यांची चहापानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए मध्ये घटक पक्ष आहे, तरी देखील त्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं गेलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल परवापर्यंत प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून नियुक्ती होणार अशी चर्चा जोरदार सुरू होती, तसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये देखील होता। परंतु पीएमओकडनं अद्याप कोणताही कॉल जो आहे तो प्रफुल्ल पटेल यांना गेला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत राज्यातील, ते आता अजित पवार यांची भेट घेण्याकरता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या या निवासस्थानी ही आपण अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची गेल्या 2 ते 3 तासांपासून बैठक सुरू होती। आणि त्या बैठकीमध्ये आता स्वतः देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे केंद्रातून भाजपकडनं कोणता संदेश घेऊन आलेत का, मनधरणी अजित पवार यांची करण्यात येणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अद्याप आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याला स्थान नाही। एनडीए मधला राज्यातला महत्त्वाचा घटक पक्ष आहे। एकीकडे शिवसेना जो राज्यातला एनडीए मधला घटक पक्ष आहे त्याला एक मंत्रिपद दिलेलं आहे, स्वतः तिथे खासदार झालेले आहेत। परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या खासदार हे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी जोरदार चर्चा होती, परंतु अद्याप देखील नक्कीच अक्षय, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।